डोंगरावरची वाघीण आणि खाली शिंपण अशी सध्या अकोटकरांची अवस्था झालेली दिसून येते. काही निवडक क्षेत्र सोडली तर गेली 10 वर्ष अकोटमध्ये प्रगती तर सोडा, पण अधोगती ही जागची हल्लेली नाहीये. त्याच इमारती, तेच बसस्थानके, तेच ट्रान्सपोर्टेशन, तेच शेतकऱ्यांचे प्रश्न, तेच पाणी पुरवठा, तेच पायाभूत सुविधा, अपुऱ्या रोजगाराच्या संध्या. त्यामुळे लोकांचं विद्यमान आमदारावरील विश्वास कमी होऊ लागलाय. त्यामुळे अजून पुढची 5 वर्ष लोक विद्यमान आमदारांना सहन करायला तयार नाहीयेत अशीच गत आहे. अकोटमध्ये कार्यकर्ता मतदार युवा हवा, परंतु नेता युवा नाही अशीच गत परत दिसते. अशातच भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार भारसाकडे यांना तिकीट दिलंय आणि भाजपाला टशन देत अकोटमध्ये काँग्रेसने बॉम्ब टाकलाय. जातीय राजकारणावर चालणाऱ्या अकोट मतदारसंघात काँग्रेसने खेळी केली आहे. त्याचबरोबर तिथे प्रहार जनशक्तीलाही एक जबरदस्त धक्का बसलाय. आता यामुळे बदलणार का अकोटमधील समीकरण? जनता पुन्हा भाजपाकडे निवडून देणार की अकोटमध्ये काँग्रेसची चलती असणार? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. विधानसभेसाठीची काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या दुसऱ्या यादीत 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे पुत्र ऍडव्होकेट महेशदादा गणगणे यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अकोट मतदारसंघासह जिल्ह्यातील गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले आहे. राजकीय समीकरणावर त्याचा मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता ऍडव्होकेट महेशदादा गणगणे यांची कारकीर्द थोडक्यात बघू आणि अकोटमध्ये ते त्यांचा प्रभाव कसा पाडतील याविषयी पाहू. महेशदादा गणगणे हे अकोला येथील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची मजबूत पार्श्वभूमी आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी वडिलांच्या राजकीय पावलावर पाऊल टाकलंय. महेशदादा गणगणे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया मधून केली आहे. नंतर ते अकोला जिल्ह्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. युवकांच्या पुढाकारात त्यांचे नेतृत्व आणि स्थानिक समस्यांसाठी वकिलीमुळे त्यांना काँग्रेस पक्षात आदराचे स्थान मिळाले. त्यांनी युवकांचा मजबूत आधार तयार केला आणि सुशिक्षित परंतु बेरोजगार तरुणांसाठी रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. सोबतच रोजगार मेळावे आणि स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण सत्र यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी देखील ओळखले जातात, ज्यामुळे तरुण मतदारांनी त्यांचा संबंध आणखी वाढतो. अलीकडच्या काळात अकोला ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून महेशदादा गणगणे यांचा सक्रिय सहभाग राहिलाय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अकोटमध्ये काँग्रेस उमेदवार संजय बोडके यांना केवळ 27,679 मते मिळाली होती. पक्ष चौथ्या क्रमांकावर घसरला होता. त्यामुळे काँग्रेसने यावेळेस उमेदवार बदलला. काँग्रेसकडून लढवण्यासाठी 4 ते 5 जण इच्छुक होते. त्यातील महेशदादा गणगणे यांना गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. या अगोदर 2014 मध्ये महेशदादा गणगणे यांनी अकोटमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची 38,675 मते मिळाली होती. आता यांना अकोटची उमेदवारी देऊन काँग्रेसने अकोटमध्ये चांगलीच खेळी केल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल की अकोटमध्ये भाजप विरोधात ओबी सीट मोडणारा माळी समाज चांगलाच आक्रमक झालाय. माळी समाजाचा उमेदवार अकोटमध्ये दिला नाही तर भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करू अशी धमकीच माळी समाजाच्या प्रतिनिधींनी भाजपाला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आता ऍडव्होकेट महेशदादा गणगणे हे माळी समाजाचे असल्याने काँग्रेसचं पारडं जड होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता असं जरी असलं तरीही तिथे भाजपाच्या गोटातही अकोटसाठी तयारी सुरू झाली आहे. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गावंडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. याविषयी बावनकुळे काय म्हणालेत तर अनिलदादा गावंडे यांनी केलेले सामाजिक काम बघून भाजप नेते संजय कुटे यांनी त्यांना पक्ष प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. अनिलदादा गावंडेंच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील आणि पुढच्या काळात त्यांचे नेतृत्व समाजाला न्याय मिळवून देईल. त्यांच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचे पक्षाचे काम उभे राहील. इथले सोयाबीन, कापूस आणि सर्व इतर प्रश्न अनिलदादा गावंडे पुढे नेतील आणि एक सामाजिक चळवळ उभी करतील. आता अनिलदादा गावंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे एक मोठा वर्ग पक्षाला मजबूत बनवण्यासाठी सामील झाला आहे. ते केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या सर्व योजना आणि विकास कामे पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे अकोट मतदारसंघाची राजकीय गणिते बदलणार आहेत हे नक्की आहे. अनिल गावंडे यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. अनिलदादा यांनी 2019ला
अकोट मधून अपक्ष लढून 28,000 मतं घेत आपला प्रभाव सिद्ध करून दाखवला होता. आता अनिल गावंडे यांचा हा पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला असल्याने याबाबत अनेक प्रश्न उभे राहतात. प्रहार जनशक्ती अनिल गावंडे यांना उमेदवारी द्यायला तयार नाही का, किंवा प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू आणि अनिल गावंडे यांच्यात संघर्ष होऊन त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष सोडला का? भाजपमध्ये अनिल गावंडे यांना उमेदवारीची आशा वाटल्याने ते भाजपमध्ये आले का? या प्रश्नांची उत्तर अजूनही मिळालेली नाहीत. अनिल गावंडे सामाजिक कामातून अकोटमध्ये त्यांचा प्रभाव निर्माण केलाय. आता अकोटमध्ये भाजपाची उमेदवारी निश्चित झाल्याने अनिल गावंडेंची उमेदवारीची शक्यता मावळली आहे. पण त्यांचा पक्षप्रवेश त्यांना विधान परिषदेसाठी प्रोत्साहित करू शकतो. विधान परिषद राज्याच्या कायद्यांवर प्रभाव टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते, जे अनिल गावंडे यांच्यासारख्या राजकारणासाठी आकर्षक ठरू शकते. धोरणे तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावण्याचे त्यांचे ध्येय असल्यास त्यांच्या मतदारसंघावर किंवा समुदायांवर परिणाम करणारे धोरण ठरवण्यासाठी परिषदेत सामील होणे त्यांच्या फायदेशीर ठरू शकते. अनिल गावंडे यांचा भाजप पक्षप्रवेशाचा अर्थ असा आहे की त्यांची उमेदवारी महाराष्ट्रात पक्षाचे प्रतिनिधित्व मजबूत करू शकते. राज्यातील सत्ता बळकट करण्याचे भाजपाचे ध्येय असेल तर अनिल गावंडे यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याला विधान परिषदेवर उमेदवारी देणे हा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. विधान परिषदेत सामील होणे, भविष्यात मंत्रीपद मिळवणे यांसारख्या उच्च राजकीय आकांक्षांसाठी एक पायरी म्हणून काम करू शकते. हे राजकीय दृश्यमानात आणि नेतृत्व अनुभवाचे संधी प्रदान करते. अनिल दादा गावंडे यांची लोकप्रियता आणि सार्वजनिक प्रतिमा याबाबतही महत्वाची भूमिका बजावते. त्यांच्याकडे मतदारांनी सकारात्मकतेने पाहिले तर विधान परिषदेसाठी त्यांची शक्यता वाढू शकते, कारण राजकीय पदांसाठी जनतेचा पाठिंबा महत्वाचा असतो. आता सध्याचं बोलायचं झालं तर भाजपने पुन्हा एकदा विद्यमान भारसाकळेंना उमेदवारी दिल्याने अकोटकरांची बोटं तोंडात गेली आहेत. गेल्या काही दिवसात त्यांच्या कारकिर्दीबद्दलचे अनेक निगेटिव्ह सर्वे आपण पाहिलेत. त्यानंतर ते अकोटमध्ये पुन्हा प्रभावी ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता जर ते पुन्हा एकदा निवडून आले तर त्यांना अकोटमध्ये त्यांचं अस्तित्व हे सकारात्मकरित्या टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा बिल्डअप करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत, एवढं नक्की. आता जनता भारसाकळेंना पुन्हा निवडून देणार का? तर भारसाकळे विद्यमान आमदार म्हणून मतदारसंघातील मतदारांना परिचित असल्याचा फायदा आहे. पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा किंवा शिक्षण यांसारख्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांच्याकडे ठोस ट्रॅक रेकॉर्ड असल्याचे हे त्यांच्या बाजूने काम करू शकतं. भारसाकडे त्यांच्या मागील कार्यकाळाबद्दलची मतदारांची धारणा महत्वाची ठरणार आहे. जर मतदारांना वाटत असेल की त्यांना आश्वासने दिली आहेत आणि या क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम झाला आहे तर ही सद्भावना त्यांचे स्थान सुरक्षित करण्यात मदत करेल. तरीही अपेक्षेपेक्षा असमाधानामुळे मतदारांचा पाठिंबा कमी होऊ शकतो. प्रहार जनशक्तीचे माजी नेते अनिल दादा गावंडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. अनिल दादा गावंडे यांच्या प्रवेशामुळे प्रहार जनशक्तीच्या पाठिंब्याची नवी लाट येऊ शकते आणि या प्रदेशात भाजपाची पायरी बळकट होऊ शकते. मात्र अनिल दादा गावंडे यांच्या अनुयायांनी भारसाकडे यांच्याऐवजी त्यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा असेल तर त्यामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. मतदार अनेकदा मतदारसंघासाठी मूर्त योगदान दर्शवणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देतात. पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी आणि स्थानिक उद्योग विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भारसाकळे यांच्या ट्रॅक रेकॉर्डची बारकाईने तपासणी केली जाईल आणि मग भारसाकळेंचं भविष्य ठरू शकतं. जर भारसाकळे मतदारांना नवीन साध्य करण्यायोग्य आश्वासने किंवा त्यांच्या प्राथमिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस योजनांसह पटवून देऊ शकतील तर ते मतदारांना आकर्षित करू शकतात आणि त्यांचे विद्यमान आधार वाढवू शकतात. स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी होणारे किंवा अपूर्ण आश्वासनावर लक्ष केंद्रित करणारे प्रतिस्पर्धी उमेदवार महत्वपूर्ण अडथळे निर्माण करू शकतात. काँग्रेसचा उमेदवार ताकदवान आहे. शिवाय महेश दादा गणगणे माळी समाजाचं प्रतिनिधित्व करत असल्याने काँग्रेसकडे हा प्लस पॉइंट आहे. माळी समाज भाजपवर खार खाऊन असल्याने या समाजाची वोट बँक काँग्रेसकडे जाऊ शकते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? महेश दादा गणगणे अकोटमध्ये बाजी मारणार का, की यंदाही अकोटमध्ये भाजपची सत्ता राहणार? भारसाकळेंना जनता पुन्हा जिंकून देणार का? आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.